साहेब बोलू का? एक तहसील साहेबाला प्रश्न आहे माझा. 2021 पासून भराडी या नावाचं एक माझ्या शेतालगत खडी क्रेशर आहे. ते 5 वर्षापासून मी तक्रारी देऊन सुद्धा हरकती असताना सुद्धा त्याला ना हरकत प्रमाणपत्र वगैरे ग्रामपंचायतीनं वगैरे दिलेलं होतं. ते ग्रामपंचायतीकडे ना हरकत प्रमाणपत्र पण आम्ही कॅन्सल केलेलं आहे. तहसीलदार साहेबाला प्रश्न आहे त्याच्यावर आणखीन काय. आणि त्याचा रात्री दिवस खडी क्रेशर चालू आहे. परवानगी कसं काय दिलं ते एमपीसीबी ला विचारू आपण. एमपीसीबी ला विचारू. 1 मिनिट सांगतो. तर त्याचा दीर्घ मुदतीचा खानपट्टा मंजूर आहे 10 वर्षाचा. ग्रामपंचायतची जी तुम्ही एनओसी दिली होती ती जर रद्द झाली किंवा ती जर एमपीसीबी ला दिली तर क्रेशरला परवानगी द्यायची जी काही लायसन्सिंग अथॉरिटी आहे ते एमपीसीबी आहे. आता शिंदेंचा एप्रिलला एमपीसीबीचे पण अधिकारी सर आपल्या तालुक्यात बोलवलेले होते. त्यांचे जे उपप्रादेशिक अधिकारी आहेत ते स्वतः त्या ठिकाणी आलेले होते आणि त्या ठिकाणी मग त्यांना सांगितलं का जर यांच्यामुळे नुकसान होत असेल तर मग त्याच्यावरती त्यांनी कारवाईचा प्रस्ताव त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे द्यावा आणि त्यांचे लायसन्स रद्द करावे असं मी माझी शिफारस त्यांना केलेली आहे. मी हायकोर्टात सुद्धा मी याचिका दाखल केलेली आहे. हायकोर्टानं तुम्हाला खालच्या बघा म्हणून मी सांगितलेलं आहे हायकोर्टाने. ऑर्डर आहे का काही झालेलं आहे का? काय ऑर्डर झाली आपण